हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। सध्या मी शेतामध्ये आहो। हे बघा माझ्या मागे तिकडं एकदम दूर दिसते तुम्हाला, तिकडं धरण आहे आणि तशी बघा रोहन लय लहान लेकरू आहे सध्या पाण्यात खेळायला। हे बघा रोहनच्या हातात आहे गवताचा एक भारा आणि इथे एक भारा आहे। हे बघा रोहन तिकडे चालला, आता हे भारा घेऊन मी जातो तिकडे त्या गाडीकडे, आपल्या गाडीकडे, त्या झोपड्याजवळ जायचं आहे आपल्याला। हे बघा मित्रांनो, मी पण एक भारा घेतला डोसक्यावर आणि आता चाललो सध्या झोपड्याकडं आपल्या गाडीवर। हे बघा असा भारा बांधला, आता थोड्याच वेळात जायचं आहे आपल्याला घरी। सध्या गाडीवर आणि या बाजूला बघा आहे आपलं तळ। सध्या समजा तळ्यातलं बरंच पाणी आटलेलं आहे। आता मासोळ्या धरल्या तर मासोळ्या बऱ्याच सापडायच्या, पण मी बऱ्याच दिवसापासून पाण्यात गेलो नाही कारण की आपली ज्वारीची गडबड चालू होती, त्याच्यामुळं काही जमलं नाही। जाळे सगळे मी घरी आणून ठेवले आणि या बाजूला रोहन येत आहे, तुम्हाला दिसत असेल तर तिथं बेसुरमीच्या मधात आहे ते। सध्या आपल्या गाडीवर बसून आहो मी। आता इथून रोहन, मी आणि आपला भारा, आपण एवढे समजा तिघजण ट्रिपल शीट जाणार आहोत। आम्हाला कोणीच अडवणार नाही सध्या रस्त्यामध्ये, कारण की आमच्या इकडं पोलिस नाही आहेत। म्हणजे गावाचा रस्ता आहे, गाड रस्ता त्याला म्हणतो आम्ही, कच्चा रस्ता तुम्ही म्हणता त्याला। आणि मित्रांनो आम्ही चाललो घराला। हे बघा मी बसलो टाकीवर, त्या मागे बसला रोहन ए भोंगळा इकडे या। सोने तू कुठं बसली? तुराट्यामध्ये जाऊन बसली। सोने आजकाल मुखीच आहे। दे ना, दे नाही, दे 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 ना, दे ना, दे दे, खिशात नको टाकू, दे वापस दे, वापस दे, दे दे। साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए। तिथं आपलं गवत जे आपण आणलं होतं ते। आमची मांजर फाकशी खेळते आता। किती मस्त झोपते। आ झोप 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 झोप। हे बघा टेन्शन नाही, काय नाही, मस्त फ्री झोपायचं। झोप झोप। गुड मॉर्निंग। अरे 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 इकडे इकडे इकडे। आता मी मांग जाऊन बसली का? मित्रांनो संध्याकाळचे वाजले 4:30 आणि मी निघालो बघा, गावाच्या बाहेर काढून दिलं मला। तसं नाही काही गाईज, मी चाललो विकासच्या वावरामध्ये, जे की समजा या बाजूला आहे, गावाच्या या बाजूला। तिथं आपण कधी गेलो नाही, तिथं आपल्याला जायचं आहे। आता पुढे रोहन आहे आणि गोलू आहे, एवढे जण आहो आम्ही, आणि विकास पण येणार आहे। तिकडं आपण जाऊ सध्या। या बाजूनं आपलं गाव, या साईडला आहे आपलं महादेवाचं मंदिर, एक सैलानी बाबाचं बी मंदिर आहे इकडं, आणि इकडं आहे आपलं गाव। समजा हे गावाचा मागचा भाग होय, शाळाकडला ते टाकं दिसते आपल्या गावातलं पाण्याचं। हे ते रोड होय, ज्या रोडवर मी तुम्ही पाहिलं इथून गाडी नेली होती, अशी समजा इथून अशी बरी काढली होती। हा एकदम खडक आहे, तशी जेव्हा पावसाळा राहते तर यानं भरपूर पाणी चालत राहते, त्याच्यामुळे हे समजा खडक उघडा पडत राहते, जास्त खडक होत राहते। हे बघा भरपूर असा उंच आहे, वाटते तेवढा बराच उंच आहे। आणि इथं पहा या वड्यामध्ये कंटिन्यू पाणी कवा बी राहते,
याच पाण्यामुळं गाड्या सगळ्या खालून जंगाट येतात. जराशी खोलच आहे, टोंगळे इतकं म्हणलं तरी चालते. असं एकूण जावं लागते काटाकाटानं या पाण्याच्या. हे पाणी समजा कंटिन्यू चालत राहते ना, ही तशी समजा हे बघा इथून यावं लागते या झाडाला धरून. हे पाणी समजा खराब आहे. हे ढोर गाड्या ट्रक चालते ते इथून. हे जे तुम्हाला असा किर्र असा आवाज आला ना, हे असं काही समजू नका की गडा म्हणजे काही समजा क्लिपमध्ये फॉल्ट वगैरे आहे असं काही, तसं काही समजू नका. ते समजा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ते असं एवढ्याला ठोकर जे समजा अशा माश्या राहतात, त्याला समजा आमच्या इकडे किरकिरी म्हणतो. ते किरकिरी आहे ना समजा, त्याचाच आवाज एवढा राहते. त्याच्यामुळं असा किर्र ऐकू येते. जिथे समजा असं जास्त दाट असते ना, तिथं तर लय ऐकू येते, असं कानं किर होऊन जाते. एवढा आवाज ऐकू येते तिथं. पहा वरी आभाळ एकदम समजा म्हणजे असं पाऊस पडायची कधी बी शक्यता आहे. काळं झालं आभाळ. हे बघा शहरामध्ये असं पांढरं आभाळ म्हणलं की ते आभाळ नसते. ते समजा मी स्वतः अनुभवलेलं आहे. ते सगळं प्रदूषणच राहते. मी पण समजा मध्ये समजा काम केलं तिथं कंपन्यामध्ये, एवढं धुपट राहत होतं. तिथं सगळं पांढरं दिसत होतं दुपारच्या 12 वाजता बी. मी रोहन आणि गोलू आम्ही आलो वावरामध्ये. बघा त्या गाडीमध्ये टाकले गोटे. आता ते गोटे रिचवायचे आम्हाला. हा गाईज सगळ्याला एक दिवस याच्यातच मिळून मिसळून जायचं आहे आणि माती व्हायचं आहे. इथं हे फातच राहा. उंट वावराजवळ आपल्या उंट आले. आम्ही तो गोटे फेकत होतो. हे एक उंट कसा फाला उंट येईल भागा धावून येईल. ही इकडे हे लेकर उंट पाहिले. रोहन काय म्हणते रे उंट? मज हां जा त्या जवळ जा बरं. केस उपटून खाते तुमच्यावाले. नाही ते नाही. हे काय म्हणते, तेरी डोली जो उठी जमाने को जला दूंगा मैं. हा गाईज बापू कुठे गेला? रोहन बापू थिंगता उंटावाला बापू. अबे कसं करायला खदा करायला. तेरी डोली जो उठी पुंजाना जला दूंगा मैं. अबे इजला फिर से आता मी घेऊन खातो जराशी. गाईस ते शाकाचा डायलॉग आहे ना, शाका पिक्चर मधला, दिल जले इज गया. हाँ त्याजवळ आहे. तेरी डोली जो उठी जमाने को जला दूंगा. जल गया मंडप. आणि मित्रांनो आम्ही बस सध्या गाडीमध्ये. मित्रांनो आम्ही भरलं शेंगा. मागं आली गाडी. आम्ही चाललो पुढी ती